हाय गाइस, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर या ब्लॉग मध्ये आपण करणार आहोत हू नोस मी बॅटर चॅलेंज. साक्षीने 10 क्वेश्चन लिहिलेत, मी 10 क्वेश्चन लिहिलेत. बघूया कोण जास्त कोणाला ओळखतो आणि कोण जास्त फेल होतं क्वेश्चन देण्यामध्ये. बिना देरीच्यात आपण ब्लॉग स्टार्ट करूया. तर माझा गाइस फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट्स द फनीएस्ट निकनेम माय फ्रेंड्स कॉल मी. फनीएस्ट निकनेम म्हणजे आधीपासून एक निकनेम होता, सगळे मला बोलायचे, जे की हिला आता समजलंय. इझी आहे, खूप इझी आहे. सरू. हा, पण ते फनी नाही, ते क्यूट वाटतं. मला तर फनी वाटतो. सरू ब्लॉग्स. आधी हा माझ्या चॅनलचं नाव होता, नंतर मी चेंज केला. माझा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द वन थिंग दॅट इन्स्टंटली मेक्स मी हॅपी. वन थिंग दॅट इन्स्टंटली मेक यू हॅपी. जी अशी कुठली गोष्ट फूड मध्ये कोणती पण असेल. पिझ्झा. पिझ्झा इन्स्टंटली मेक्स यू हॅपी. आय नो, है ना. बरं आहे ना, बरं आहे ना. हे इझी क्वेश्चन लिहिले तिने गाईज. माझे पुढे पुढे बघा कसे क्वेश्चन असतात करून. रुको जरा, सबर करो. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा सेकंड वाला. व्हॉट सब्जेक्ट डिड आय हेट द मोस्ट इन स्कूल. हा पण जरा इझीच आहे. एक्झॅक्टली. मॅथ्स सब्जेक्ट कोणाला आवडतो तुम्हीच बोला. माझं जॉमेट्री जरा आवडायचं. तुम्हाला माहितीये गाईज, मी मॅथ्स ना जेव्हा माझी 10th होती ना, एक दिवस आधी मी मॅथ्स शिकत होतो की कसं करतात. त्यानंतर जेव्हा मी दुसऱ्या दिवशी एक्झामला गेलो तरी पण मला काट्यावरती मार्क्स आले त्या सब्जेक्ट मध्ये 35. तुला किती आलेले मॅथ्स मध्ये. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 45-50. अच्छा. व्हॉट इज माय गो टू मूड सॉन्ग. क्या बोला तूने. गो टू मूड सॉन्ग. गो टू मूड सॉन्ग लाईक मी ते कधी पण ऐकू शकते. लाईक गाईज, जेवढ्यापर्यंत मला माहिती आहे ना, हिचे फेवरेट सॉन्ग सदमेवाले, सगळे सदमेवाले. म्युझिक. हे सगळे अशा टाइपचे सॉंग्स ऐकते. भाई मी एक पण नाही चुकलो. नाही, पण ते तेरा घाटा नाहीच आहे. अरे म्हणजे बाकी अजून सॉंग्स आहेत जे की त्यामधलं पर्टिक्युलर सॉन्ग सांग. पर्टिक्युलर. अरे यार, 5 देतो, तूच सांग. सोनी है तेरे बिना मेरी सुबह नहीं जलती. ते ऐकते सगळे सदमेवाले गाणे. आणि आता नाही, पण मला तो सगळ्यात जास्त आवडतो. म्हणजे लाईक तो मी कधी पण ऐकू शकते, मी बोर नाही होणार. हे आजचे क्वेश्चन कोण विचारलं. असेच क्वेश्चन असतात. शाळा. थर्ड क्वेश्चन कडे जाऊया गाईस. तर थर्ड क्वेश्चन आहे आपला, इफ आय कुड ईट ओनली वन डिश फॉर एव्हर, व्हॉट वुड इट बी. मला नेहमी एकच गोष्ट खायची असेल, एकच फूड, तर तो कुठला असेल. चिकन. जंक फूड आहे, जंक फूड. बर्गर. येस, बर्गर मी जास्त खाऊ शकतो. बर्गर पण व्हेरायटी पण असेल. अबे साले. थर्ड क्वेश्चन आहे, काय. व्हॉट इज द वन हॅबिट ऑफ माइंड दॅट अनॉयज यू अ लॉट. तुझी एक हॅबिट जी मला जास्त सतवते. अब तू गया बेटा, अब तू गया. असं तर खूप काही आहे बघायला गेलं तर, पण अनॉइंग जास्त करून आहे बडबड. थांबतच नाही साक्षी, थांबतच नाही बोलते तर थांबतच नाही. याचा परिणाम खूप वाईट होणार आहे. अजून कुठली आहे तुला, काय तुझ्या मनात काय होती, तुझ्यात अनॉइंग गोष्ट काय जास्त. कोणतीच नव्हती यार, वाटलंच नाही पाहिजे काय अनोइंग माझ्यामध्ये तुला. मग क्वेश्चन कशाला दिला बाई. सिंपल, मला बघायचं होतं. आय एम ऑनेस्ट. आपण चौथा क्वेश्चन बोलूया गाईज आता. विच मोबाईल ऍप डू आय स्पेंड द मोस्ट टाइम ऑन. मोबाईलचा असा कुठला ऍप्लिकेशन आहे माझा जो की मी जास्त युज करतो. कॅपकट. येस. त्यानंतर युट्यूब. मी गाईज हेच सगळं करतो. बाकी इझी. रील्स मी जास्त स्क्रोल नाही करत. मला ते फालतू टाइम वेस्ट करायला जरा पण आवडत. जशी की साक्षी करते, साक्षी खूप रील्स स्क्रोल करते. मला कन्सिस्टन्सी ठेवायला आवडते. मोठा हास्य जत्रामधलं. फोर्थ क्वेश्चन आहे, वन वर्ड आय ओव्हर यूज. काय सीन. बरोबर. काय सीन. सर्वेश काय सीन. अरे काय सीन श्रेया, काय सीन झाला माहिती का. काय सीन झाला ते अशी बोलते. काय बोलते. ह्याच्यामुळे मला घाण सवय लागली. काय तुम्ही मला ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल, मी काय सीन भाव, काय सीन सौरव असं बोलतो माहिती काय. मम्मीला मी काय सीन बोलतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट्स द फनीएस्ट ड्रीम आय हॅव एव्हर टोल्ड यू. नाही आठवण आहे, 5 दे. फनीएस्ट ड्रीम असं होतं की मी एकदा असं झोपलो होतो, ठीक आहे, आणि झोपेतून ना असं अचानक आलं की स्वप्न मी फॉल डाऊन होतं खाली. आणि नंतर आहे ना मला असं स्वप्न डायरेक्ट क्लिक झाला की मी असा हवेत उडतो, जसं की मी भाई डेडच झालोय. त्यानंतर
आणि साक्षी अशी फिरते. साक्षी माझे सगळे फ्रेंड्स असे फिरतात आणि मी असं ऑफ झालो आणि मी वरतून बघतोय आणि मी उठलो डायरेक्ट सकाळी. बोलतो हे काय झालंय. नंतर मी कॉल लावलो हिला, अरे असं असं झालं काय, फनी होता ड्रीप. असं मी डेट झालो. तेव्हा स्वतःच हसलेली त्यावर आणि हिला आता आठवण नाही. आठवलं आता तरी पण ना आठवते. तिचं सर्व डाऊन आहे. पागल आहे. अरे यार तू मारते यार. गजनी आहे मी असं बोल. गजनी बघितलं स्वतःलाच बोलते. हा म्हणजे मी विसरते. पागल आणि गजनी मध्ये खूप फरक आहे, समजलं का. अच्छा. गाईज माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू आय प्रेफर गेटिंग कॉम्प्लिमेंट्स इन जस्ट वन वर्ड और इन पॅराग्राफ. काय. डू आय प्रेफर गेटिंग कॉम्प्लिमेंट्स इन जस्ट वन वर्ड और इन पॅराग्राफ. That's depend on what you are wearing. It is sari or a kurti. If that is sari, then you will obviously get one sentence, and if it kurti, you will get one word, maybe. In a paragraph or in just one word. Paragraph तर एवढा कोण बोलणार नाही. Guys देतात तारीफ compliments. करायला काय तारीफ मी मध्ये देतात. म्हणजे तारीफ तेवढा करायला काय मोठा paragraph तरी. तुझा बॉयफ्रेंड आहे मी तारीफ द्यायला. नाही तर नाही, एक सेंटेन्स मी देईल. चल. तुला नाही मला कॉम्प्लिमेंट द्यायला देते. म्हणजे मी सांगते की मी कोणती प्रेफर करू शकते. ते ना गाईज तुम्ही कमेंट करून बोला. गाडी स्टार्ट कर. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला, इफ आय सडनली बिकेम रिच व्हॉट्स द फर्स्ट थिंग आय वुड बाय. इफ मी आमिर झालो तर मी सगळ्यात आधी जी गोष्ट घेणार आहे ती काय आहे. तुला चांगल्यापैकी जी वॅगन. हार्ड जी वॅग माहिती आहे रिच होईल मी, पण लगेच जी वॅगन बिगॅन नाही, काहीतरी वेगळं जे की तुला माहिती आहे. हा तुला माहिती आहे ती काय गोष्ट आहे. मला जास्त करून नीड आहे आता सध्याच्या टाइम मध्ये. बाईक. येस बाई 390चा माझा ड्रीम आहे. ड्यूक 390 लय आवडते मला ती बाईक आणि हिला माहिती आहे त्याबद्दल. पण सध्या एवढं मला मी सगळ्यात जास्त रिच झालो तर रिच मग सगळ्यात जास्त नाही. इफ मी रिच झालो तर आधी गोष्ट ऑब्व्हियसली बाईकच घेणार, बाकी सगळं नंतर बाईक. कारण की मला आता सगळ्यात जास्त बाईकची नीड आहे. सगळ्या फ्रेंड्स कडे आपलं बाईक आहे फक्त मला सोडून, आणि मला ती कधीपासून घ्यायची गोष्ट. इफ जास्त असं काही झालं तर मी पहिली गोष्ट बाईकच घेणार. कारण की असं नकोय मला माहिती आहे पैसे मी आले तर डायरेक्ट बाईक मध्ये टाकेल, पण माझी आता एज आहे त्या एज मध्ये ती बाईक ओन करणं खूप मोठी गोष्ट असणार. कारण की पैसे आपण परत कमवू शकतो म्हणून. आणि लगेच मी 390 तर नाही घेऊ शकत कारण की ती 390 इतकी महाग आहे. त्याच्या आधी मी कुठली तरी नॉर्मल बाईक घेईल, पण KTM घेईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे साक्षी कडून, व्हॉट इज द वन थिंग इन माय बॅग दॅट आय ऑलवेज कॅरी बट रेअरली युज्ड. लिपस्टिक अँड युअर ब्रेन. हाईट बाजूला एक फाईट वातावरण टाईट. नेक्स्ट क्वेश्चन गाईज माझ्याकडून असणार आहे आणि तो क्वेश्चन हा आहे, व्हॉट्स द फनीएस्ट डेअर आय हॅव एव्हर डन इन माय फ्रेंड सर्कल. हे कोणी केलं होतं माहितीये ते पण सांगतो. चल हिंट देतो तुला, जास्त डोके चालवायची गरज नाही. आदित्य मंदारांनी मी गेलो होतो फनीएस्ट डेअर मध्ये. ते रॉकेट उडवलेलं नाही. अरे आपली जेव्हा फ्रेंडशिप पण नव्हती काहीतरी फर्स्ट इयर मध्ये आय थिंक मी केलं होतं. हे कॉलेजचा इव्हेंट होता तेव्हा. एवढाचा हिंट दिला तुला आठव. 5 दे. दुसऱ्यांदा आवड झाली. आदित्य मंदार आणि मी होतो, आमचा तिघांचा ग्रुप झाला ठीक आहे. आणि नंतर आम्ही चांगले फ्रेंड्स होतो. तर कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे होता ठीक आहे. सगळे पोरं सगळे एका ग्राउंडमध्ये होते. तर तेव्हा सीन काय आलेलं बैला सीन बोलतोय मी परत सीन. तर असं झालं होतं की मंदार बोलला अरे चल एक काम करूया आपण एक गेम खेळूया. सर्वेशला पहिला आपण डेअर जाऊया. तर मला त्या लोकांनी डेअर काय दिला, तुला जायचं आहे कुठल्या पोरीसोबत म्हणजे पोरीकडे जायचं आहे, तिला बोलायचं माझ्यासोबत फोटो काढ. नंतर बोलतो मंदार आधी ते व्हिडिओ काढेल लांबून तुझी आणि मी येईल तुझा फोटो काढायला हेल्प करेल, फक्त असा आवाज दे लांबून. नंतर मी गेलो आणि तो डेअर कम्प्लीट केला आणि त्या पोरीसोबत फोटो काढलेला. असा एक डेअर होता. तुला बोललेलं माहिती आहे का. तर असा हा फनीएस्ट डेअर होता. मजा आली ते करायला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच मूवी or a song reminds you of me. ओके साजनी. है ना. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, व्हॉट्स द वन मेमरी फ्रॉम चाइल्डहुड आय विल नेव्हर फॉरगेट. चाकू फेकून मारलेलं मम्मीने. तीच गाईज अशी होती जी मेमरी मी कधीच नाही विसरणार. ऍक्च्युली असं झालं होतं, मी व्हिडिओ बनवतो तेव्हा टिकटॉकचा ट्रेंड चालू होता.
टिकटॉक बनवतो, मम्मी जेवायला बोलवते, आवाज येते, एकदा दिला, दोनदा दिला, तीनदा दिला, मी काय ऐकतच नाही. नंतर लास्टला जेवायला गेलो, ठीक आहे, तेव्हा काय नाही, जरा असं भडकलेली होती मम्मी, काहीतरी यांच्यात वादावाद झाली थोडाफार, म्हणजे बोलतात ना जेवताना, तर मी असं हसलो. म्हणजे आपल्याला हसायला येतं, आपण कंट्रोल करतो, पण हसू रोखता नाही येत आपल्याला. तर मम्मीने सुरी घेतली, फेकून मारली मला, आणि हे बघा हे जे फाटलं ना, हे इथून अशी सुरी लागून गेली बघा, फेस बिसला लागली असतं काय झालं असतं, इतकं रक्त पडायला लागलं इथून. नंतर अशी चक्कर सारखं व्हायला लागला मला. तर हा होता असा मेमरी जो मी कधी विसरू नाही शकत. तर तुझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, बी ऑनेस्ट, डू यू स्टॉक माय ओल्ड पोस्ट समटाइम्स? समटाइम्स, येस. अभी मजा आएगा ना भिड़ो. ओके, हा क्वेश्चन होता. हा जस्ट मला असं विचारायचं होतं. क्वेश्चन खात्री करणं इम्पॉर्टंट आहे गाईज. क्वेश्चन विचारते की काय करते. आता आपला क्वेश्चन बघा, व्हॉट्स द मोस्ट एम्बॅरेसिंग थिंग आय हॅव एव्हर डन इन पब्लिक? अशा काही खूप गोष्टी आहेत. यार रिसेंटलीच झालेलं. रिसेंटली त्याने फ्लोट कोक जो पाडवला, ज्याच्यावर ब्लॉग बडॉवस्ती बनलाय. आता vlog जो टाकला तर लाईक मी आणि हा मॅकडॉनल्ड्सला गेलेलो बँड्राला, तर तिथे ते लाईट हँगिंग लाईट्स असतात ना, त्याच्यात मध्ये बल्ब होता आणि तिथे आपटला. असे लगेच रिएक्ट घ्यायचे. एकदा आम्ही बस स्टँडला पण गेलेलो, तेव्हा जरा चेअर अशी सरकत होतो, ही सर्विस अरे काय करते तू, अशी लोक अशी रिएक्ट करते माझ्या. जायचं पब्लिक मध्ये कसं वाटतं हिला, म्हणजे लगेच हे होतं, अरे भाई पब्लिक मध्ये हे असं नाही झालं पाहिजे, है ना, तुझी सवय अशी आहे ना. सेकंड लास्ट क्वेश्चन इज, इफ आय स्टील युअर फूड, विल यू शाउट ऑन मी और क्राय सायलेंटली इनसाइड? फोन घेतला तर फूड नाही. इफ यू शाउट ऑन मी और यू क्राय सायलेंटली? नाही, नथिंग. तुला चूज करायचं पण दोघांपैकी. असं शाउट क्या करू मी? मला शाउट तू ओरडशील की रडत बसशील? हे का खूप रडणार कशाला, ते नाही ओरडणार पण नाही काय. Guys, खाया भाई, ह्याचं उत्तर मी देते. हा रडत बसणार आणि ओरडणार पण माझ्यावर, आणि त्याचा बदला पण घेणार. हे अशा छोट्या गोष्टीवर कोण हो हो हो, छोट्या गोष्टीवर. त्याचा बर्गर मी अर्धा खाल्लेला तेव्हा असंच रडत बसलेला आणि ओरडला पण होता माझ्यावर. रडत बसलेलो तो तर मी क्लिअरली ब्लॉक केले. ठीक आहे, ब्लॉक केले. तुम्ही ब्लॉग डिफरंट होते. तुम्ही ब्लॉग बघा. गाईज बिहाइंड द सीन डिफरंट होते त्या गोष्टी. बिहाइंड द सीन होतात ना त्याच्यात. चिडका रडका पण आहे, तो रडका आणि मग व्हिडिओ काढायचा ना, व्हिडिओ काढायचा. रडका आणि चिडका पण आहे. आता गाईज मी म्हणजे खराब केलीस. मी माझा लास्ट क्वेश्चन बोलतो तुम्हाला, व्हॉट्स द वन हॅबिट आय कीप सेइंग आय विल चेंज बट आय नेव्हर डू? एटिंग जंक फूड. तो तर हा आहे, पण माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं. एटिंग जंक फूड हिच्यामुळे सवय झाली मला. झोपणं नाही, झोपणं काय हॅबिट अशी डाएट आहे. चेंज करणं. 5 दे दिला काय तर जिम हे आन्सर आहे. पण जिमच्या ते मी गोष्ट काउंट नव्हती केली का. जिम मध्ये मला जायचंय. ब्रेक काय कुठला घेतला ब्रेक? मला जरा मजबुरीमुळे ब्रेक घ्यावं लागतं. हा मजबुरी, तेच म्हणून मी नाही बोलले, आता तो होताच. नाही तर जिम बाय जिम इज लव्ह. ते मजबुरी असल्यामुळे मी तो हे नाही बोलले. गाईज माझा लास्ट क्वेश्चन आहे, विच इज माय फेवरेट मूवी अँड वाय? विच इज युअर फेवरेट मूवी अँड वाय? का असेल ती फेवरेट? तुझी फेवरेट मूवी पण आहे? हो. साक्षी मला बोललेली मी मूवी बघत नाही जास्त करून, आणि तुम्हाला तुझी फेवरेट मूवी तर नाही सांगितलेली. पण आय थिंक ती फेवरेट मूवी मला वाटतंय ही आहे. मला मराठी आहे की कुठली आहे? मराठी. पछाडलेला. नाही बाई, फेवरेट मूवी मध्ये तर लय ऑप्शन आहेत. तुझी फेवरेट मूवी तुम्हाला मराठी मधूनच आहे. चल हिंट दे मला, मी सांगतो. ती एका राजावर आहे. शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. पण त्या मूवीचं नाव काय? मूवीचं नाव नाही माहिती. मी शिवाजी राजे भोसले बोलते, शिक्षणाचा आईचा भाऊ. तर आता मूवीचं नाव आहे. हा, मी शिवाजी राजे भोसले बोलतो. ओके. आणि तो मला का आवडतो? का आवडतो? कारण की आपले महाराज येतात. असं नाही की त्यामध्ये आपले महाराज आहेत म्हणूनच, पण लेसन. हा म्हणजे बोलतो ना, आपला मराठी माणूस कुठे कमी पडतोय, काय होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक दिलंय ना की गुजराती आणि ह्या लोकांचे सगळे असे धंदे बिझनेस आणि आहेत, मग तो मराठी माणूस का नाही करत अशा गोष्टी?
अच्छा. असं नाईस त्या क्वेश्चन, वेळेला. बरोबर आहे. कारण की मराठी माणसांचं कसं आहे की भाई वडापावचा धंदा लावला आता, तर हा आपला मित्र जाईल, आपल्याला बोलेल असं ते होईल, लोक काय विचार करतील. तेच जे की लोक दुसरे बाहेरून जे भैया बिये लोक येत आहेत ते काय करतात, भाई काय बिना फिकरचे असे धंदे लावतात आणि ते लोक जास्त प्रॉफिट पण करतात ते त्यावर. मराठी माणूस का रिसेंटली मी एक रील बघितलेली, त्याच्यात काहीतरी तो एक क्रिएटर असतो, तो वडापाववाल्यासोबत एक कोलॅब करतो, ठीक आहे. त्यात तो दाखवतो की तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळं काम करतो त्यासोबत. तो काहीतरी 650 की 700 वडापाव विकतो दिवसाला. एक वडापावची प्राइस काहीतरी 15 रुपये होती आणि प्रॉफिट काहीतरी त्याला ना वर्षाला नेटवर्थ बोलतोय, नेटवर्थ होतं काहीतरी 24 लाख आणि मंथला काहीतरी 2-2.5 लाखच्या आसपास आहे. आता ते मी नीट नाही बोललो असेल तर जरा माफ करा, कारण की तुम्ही नंतर येशील बा, मी एवढं पण आठवण नाही, एकदाच मी रील बघितली ती. तर असं काहीतरी गोष्ट असतात. तर चांगला क्वेश्चन होता. तर मित्रांनो, आता हा ब्लॉग आपण एंड करायला घेऊया. इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलवरती आणि आम्हाला सांगा की पुढे अजून कशा टाईपचे आपल्याला कंटेंट तुम्ही तुमचे हवेत. विषय मांडा Yes. कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि आता हा पण तुम्हाला एक लॉंग ब्लॉग दिला मी, तर तसंच पुढे तुम्हाला लॉंग ब्लॉग्स पाहिजे तर कॉमेंट डाऊन करा आपण, आणि असेच व्हिडिओ आणत राहू आणि अजून कन्सिस्टन्सी ठेवायला मी ट्राय करेल, असंच प्रेम दाखवत राहा. तर हा ब्लॉग आता एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.